आहे आणि फार काही इतक्या वेळा बोलून झाले, अनेकांनी ती भूमिका मांडलेली आहे. आम्ही आज 12वा दिवस आहे, तब्बल 6वी लोकसभा आहे. याआधी पहिली लोकसभा बुलढाणा आम्ही पूर्ण केली होती, त्यानंतर वाशिम, यवतमाळ, मग हिंगोली, परभणी आणि आता बीड लोकसभेमध्ये आहोत. आणि 6वी लोकसभा, तब्बल 14वी विधानसभा आणि सर्कलची गावं तर अनेक आम्ही करतोय. मला वाटते एकूण सर्कलची गावं 1138 सर्कलच्या गावांमध्ये पोहोचण्याचा हा संकल्प आहे. आणि योगायोगाने जिल्हा प्रमुखांच्याच गावामध्ये आजचा पाडावा आहे. आपण सगळे पंचक्रोशीतले शेतकरी आहात, शेतकऱ्यांशी आपण बोललं पाहिजे. शेतकऱ्यांचा सध्याचा जो काही 3-4 जिल्ह्यांमध्ये मी फिरले, त्या 3-4 जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांचं जे म्हणणं येते, तर पुन्हा हा जो सगळा बेल्ट आहे, बुलढाणा किंवा हिंगोली, वाशिम, हा संपूर्ण बेल्ट म्हणजे व्हाईट कॉटन सिटी किंवा व्हाईट गोल्ड सिटी म्हणून ओळखला जाणारा अर्थात कापूस उत्पादकांचा जिल्हा आहे. परंतु मला आश्चर्य वाटलं की या 3ही जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रियात्मक उद्योग करणारे कुठलेही उद्योगधंदे नाही. बाय प्रोडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एवढा कापूस पिकतोय तर कापसाची जिनिंग असणं वेगळं. सरकी काढली, जिनिंग झाली. कापूस पिंजायचा आहे, प्रेसिंग करावी लागेल. कापसाचा धागा काढायचा असेल, थ्रेडिंग करावं लागेल. त्याचं वस्त्र बनवायचंय, विविंग करावं लागेल. त्याला पुन्हा रंग द्यायचा आहे, कलरिंग करावं लागेल. जिनिंग, प्रेसिंग, विविंग, थ्रेडिंग, कलरिंग हा जे प्रक्रियात्मक उद्योगाचा भाग आहे, एवढा कापूस पिकून सुद्धा असा प्रक्रियात्मक उद्योग 3 जिल्ह्यात कुठेही उभा नाही. 3 जिल्ह्यांमधल्या एमआयडीसीची जर अवस्था बघितली तर ती नसल्यासारखी आहे. बीडमध्ये काही पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. आपण जरा हिंगोली आणि परभणी पासून सुरुवात करतो तेव्हा सोयाबीनचं क्षेत्र सुरू होतं. पुन्हा सोयाबीनची तीच परिस्थिती आहे. मी तुलनात्मक सांगताना वारंवार सांगते की 2014 ते 2024 हा जर तुम्ही एकूण काळ बघितला तर 2014 मध्ये कापसाचा भाव काय होता आणि आत्ताचा भाव काय आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर याच बीडमध्ये 2012ला एक दिंडी काढली होती. शेतकरी नेते पाशा पटेल यांनी, भाजपचे आमदार. आणि पाशा पटेलांच्या या दिंडीमध्ये मग त्यावेळेचे आमदार संगीता ठोंबरे असतील, पंकजा मुंडे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अनेक लोक त्या दिंडीला सामील झाले होते. आणि तेव्हा पाशा पटेल असं सांगत होते की कापसाला किमान 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. 14ला सत्ता आली त्यांच्याकडे. आता 12,000 भावासाठी जर ते भांडत होते तर त्यांनी तो द्यायला पाहिजे होता. परंतु कापसाचा भाव मात्र काही वाढलाच नाही. मात्र सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ज्या काळात सत्तेत आहेत, तो जर काळ बघितला तर कापसाचा 11,000 ते 13,000 रुपयामधला जो भाव आहे, एकमेव 11,000 ते 13,000 रुपयाचा भाव हा फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या काळात शक्य झाला. 2.5 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी जर आपण बघितली तर ती कर्जमाफी ही उद्धव साहेबांच्या काळात झाली. म्हणजे देवेंद्रजींच्या काळातली तुम्ही कर्जमाफी आठवा तर देवेंद्रजी असं म्हणत होते, अच्छा ठीक आहे, आम्ही पंचनामे करू, आम्ही परीक्षण करू, आम्ही तत्वता अभ्यास करू. त्याची जिंदगी अभ्यास करण्यातच गेली सगळी. काय पुढे काही झालंच नाही, नुसतं अभ्यास करूच झालं सुरू. परंतु खऱ्या अर्थानं कापसाला भाव देण्याचं किंवा सरसकट कर्जमाफी जर कोणी दिली तर ती उद्धव साहेबांच्या काळात झाली. पीक विम्याचं काय झालं हे मी प्रत्येक जिल्ह्यांमधून बघते. विमा कंपन्यांनी चक्क शेतकऱ्यांना चुना लावला. अनेक जिल्ह्यांमधून सुप्रीम कोर्टने सांगून सुद्धा, म्हणजे कुठल्या जिल्ह्यात 150 कोटी, कुठल्या जिल्ह्यात 180 कोटी, कुठल्या जिल्ह्यात 200 -2.25 कोटी पीक विम्याचे पैसे परत गेले. पैसे आपल्याला मिळाले नाही. त्या जिल्ह्याचा मंत्री संत्री जो कोणी असेल त्याने 10-20 कोटीत मांडवली केली, मॅनेजमेंट केली, 10-20 कोटी त्यांना मिळाले, 100-150 कोटी निघून गेले. बरं, सोयाबीनची काय अवस्था आहे तर 2014 साली सोयाबीन
साधारणतः 4,000 रुपये भाव होता. 3800 ते 4,000 रुपये भाव होता. आणि 2000 साली डीएपी खताची पिशवी किती होती तर 400 रुपयाला होती. आता 2024 चालू आहे, 10 वर्ष झाली. बघा बरं का मोदी की गॅरंटी काय आहे ती. 10 वर्षात चुना कसा लावलाय तुम्हाला. 10 वर्षानंतर आता सोयाबीनचा भाव किती आहे तर कुठे 3800 आहे, कुठे 4,000 आहे, कुठे 4,100 आहे. ह्याच्या पलीकडे नाही, 4,100 पर्यंत आहे. आणि डीएपी खताच्या बॅगचे भाव काय झालाय तो 1350 ते 1500 पर्यंत गेलाय. म्हणजे जो 2010 ला जो 400चा भाव होता ती पिशवी खताची आता जवळपास 1350 ते 1500च्या घरामध्ये गेली. म्हणजे खताच्या पिशवीचा भाव वाढला, पण खत ज्या सोयाबीनला आपण घालायला लागलो किंवा कापसाला घालायला लागलो त्याचा शेतमालाचा भाव मात्र वाढला नाही. विशेष शेतमालाला भाव मिळावा म्हणून दिंडी काढणारे भाजपचे आमदार पाशा पटेल हेच सध्या राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले. शेतमालाला भाव किती असावा हे ठरवायचा अध्यक्षपदाचा अधिकार हा पाशा पटेलांकडे आला, परंतु त्याच पाशा पटेलांना या गोष्टीचा विसर पडला. मध्ये अवकाळी पाऊस झाला, साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये खूप अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं. नुकसान केल्यानंतर पंचनामे सुरू झाले. ऑनलाईन पंचनामे भरायला सुरुवात झाली. या ऑनलाईन पंचनाम्यांमध्ये जी नुकसान भरपाई होती त्यामध्ये जी एकूण पिकं होती त्यात कापूस होता, सोयाबीन होता, सगळ्या प्रकारची पिकं होती, पण त्यात नेमकी ज्वारीचाच तक्ता नव्हता. हे विशेष आहे की केंद्र सरकारने सांगितले की हे वर्ष मिलिट इयर असेल. मिलिट इयर म्हणजे काय, तृणधान्य. तृणधान्य म्हणजे काय तर गहू, ज्वारी, बाजरी, मका यांच्यासाठी वाहून घेतलेलं जे क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राचा विकास करणारं हे वर्ष असेल. नेमकं गहू, ज्वारी, बाजरीचं वर्ष आहे आणि नुकसान भरपाई देताना ज्वारीचा कॉलमच पंचनाम्यात नव्हता. मला जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा मी कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांना फोन केला. म्हटलं अहो भाऊ, ते ज्वारीचा तक्ताच नाहीये मध्ये, ते ज्वारीचा तक्ता टाकण्याची गरज आहे. आणि मग नंतर 2-3 दिवसांनी त्यांनी सेक्रेटरीला सांगून ती चूक दुरुस्त करून घेतली की ज्वारीचा तक्ता मध्ये असला पाहिजे. आता जरा अजून पुढे जाऊया. मी मुक्त संवाद करते म्हणजे काय करते, मी त्या जिल्ह्यातल्या लोकांना जाऊन बोलते आणि भेटते. आता या त्या जिल्ह्यात जेव्हा आपण भेटतोय, उदाहरणार्थ जेव्हा मी बुलढाण्यात गेले तर बुलढाण्यात शेतमालाचं तर फारच म्हणजे सगळी वाट लागलेली, पण बुलढाण्यामध्ये लोणार सारखं जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि समृद्धी महामार्ग 38 किलोमीटर लांबून गेलाय. तो 38 किलोमीटर अलीकडून गेला असता तर बुलढाणा जिल्ह्याचा कायापालट झाला असता, पण हे सरकारला जमलं नाही. मग जरा आम्ही अलीकडच्या जिल्ह्यात आलो, वाशिममध्ये. वाशिममध्ये काय परिस्थिती आहे तर ज्या भावना गवळींनी अरबो खरबो कमावले आणि नंतर पक्षाशी गद्दारी केली त्या भावना गवळींनी MIDC मध्ये कापसाचा एकही प्लांट उभा केला नाही. मग आम्ही जरा अजून अलीकडे आलो, आम्ही हिंगोलीमध्ये आलो. आम्ही हिंगोलीतल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न केला. हिंगोलीत मी जेवढ्या काही महिलांशी बोलले त्यातल्या कित्येक महिला म्हणजे 10 बायकांना विचारलं तर 8 बायका सांगत होत्या की आम्हाला घरकुल मिळालं नाही. ज्या 2 बायका होत्या त्या सांगायच्या की ताई घरकुलाचा अर्ज पास झालाय, पण तिथला जो संबंधित अधिकारी आहे, तलाठी, ग्रामसेवक किंवा जे काही लोक आहेत ती लोक 10,000 रुपये मागतात कागद पुढे सरकवायला. आमच्याकडे 10,000 रुपये नाही. परिस्थिती काय आहे बघा. मग मी काल परभणीत होते, 4 दिवस परभणी जिल्ह्यात काढले. परभणी जिल्ह्यात काही मुलांशी बोलत होते. तुम्हाला माहितीये परभणीला ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे, कृषी विद्यापीठ आहे आणि कृषी विद्यापीठाशी निगडीत असणारी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी बोलत होते. सकाळी एक राहुल भानुदास हरकर नावाचा विद्यार्थी, माझ्या फेसबुकला त्याची लिंक आहे कुणाला बघायची असेल तर, तो भेटायला आला. तो म्हटला ताई तुमचं सगळं मला पटलं, पण माझा प्रश्न वेगळाच आहे. बोल ना बाबा, तुला काय प्रश्न आहे. तो काय सांगतोय, ताई मी बी फार्मसीचा विद्यार्थी आहे. परभणीमध्ये एका जिल्ह्यामध्ये साधारणतः 15 कॉलेज आहेत. दरवर्षी एका कॉलेजमधून 200 विद्यार्थी बाहेर पडतात. म्हणजे एका जिल्ह्यातनं 15 दुने 30, 3,000 विद्यार्थी बाहेर पडतात एका जिल्ह्यातनं, बरं का.
म्हणजे महाराष्ट्रातलं साधारणतः 30,000 विद्यार्थी बाहेर पडतात. पण आम्ही बी फार्मसी केलेले विद्यार्थी सगळेच काही मेडिकल स्टोअर टाकू शकत नाही. आंबोरे साहेब मेडिकल स्टोअरशी संबंधित व्यवसायात आहेत, त्यांना कळू शकेल. सगळेच विद्यार्थी मेडिकल स्टोअरचं दुकान करू शकत नाहीत. मग काय होतं तर ताई आम्हाला औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीमध्ये आम्ही जॉब शोधायला जातो. आम्हाला जॉब पाहिजे औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीमध्ये. पण महाराष्ट्रामध्ये फार्मा इंडस्ट्रीजच नाहीत. पुढे तो मुलगा जे माझ्या लक्षातही नव्हतं ते तुम्हाला लक्षात आणून देतो आणि तो असं सांगतो की ताई उद्धव साहेबांनी फार्मा इंडस्ट्रीज यावी म्हणून करार केला. फार्मा इंडस्ट्रीज म्हणजे काय, आपण ज्या आजारपणातल्या ज्या औषध गोळ्या घेतो त्या औषध गोळ्या बनवण्याचे कारखाने. तर त्याचा करार केला होता उद्धव साहेबांनी. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फार्मा इंडस्ट्रीजचा मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट हा गुजरातला गेला. ते पोरग सांगते ताई आता आम्हाला नोकरी शोधायला अहमदाबादला जावं लागेल. अहमदाबादमध्ये आम्हाला 30,000 रुपये देतील. पण आम्हाला 30,000 दिल्यावर आम्ही रूमचं भाडं किती भरायचं, मेस किती भरायची, तिथे आम्हाला कपडे धुवायला लॉन्ड्रीला द्यावे लागतील. म्हणजे मेसवाला असेल, लॉन्ड्रीवाला असेल किंवा तिथला रूम चार्ज असेल, सगळ्या प्रकारचं एकूण जे अर्थकारण आहे ती गती कुठे मिळेल तर गुजरातमध्ये मिळेल. आणि सगळीकडून कंगाल कोण होतोय तर महाराष्ट्र होतोय. आम्हाला इथे फार्मा इंडस्ट्रीजवर कुणीतरी बोलणारा पाहिजे. मी त्याच्याशी बोलत होते आणि त्याच वेळेला युवासेना विस्तारक आमचे जयेशजीने मला लगेचच मोबाईलवर काढून दाखवलं की आदित्य सरांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्टचा काय प्लॅन आखलेला होता आणि त्यासाठी शासन दरबारी काय काय प्रयत्न केले होते. परंतु गुजरात यांचे मुनीम झालेले हे सरकार गुजरातांचं मुनीम आहे. या सगळ्या मुनीमांनी हा सगळा प्रोजेक्ट तिकडे नेला. आमच्या पोरांच्या हातचा तोंडचा घास पळवला. आता मी बीड मध्ये आले. मी सकाळपासून बीड मधल्या काही लोकांना भेटते, बोलते. बीडचा काय प्रश्न आहे बरं. बीडचं राजकारण हे ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालणारं राजकारण आहे. माणूस भाजपचा असो की राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो की अजून कोणाचा असो, ऊट सूट येतो आणि ऊसतोड कामगारांवर बोलतो. आज आम्ही ऊसाच्या जिथं ऊसतोड चालू आहे, आमचे विनायक बाप्पा मुळे जिल्हा परिषद सर्कलचा त्यांचा जो गट आहे त्या गटातल्या एका ऊसतोडीच्या ठिकाणी गेलो. ऊसतोडीच्या कामगारांना आम्ही विचारत होतो, बघा बरं का गंमत काय आहे, वेड्यात कसं काढलं जातं. हे समजून घेण्यासारखं आहे. ही सभा नाही, हे भाषण नाही, हे तुमच्या रोजच्या जगण्यावरण्याचे प्रश्न आहेत. मी ऊसतोड कामगारातल्या त्या बायकांना विचारते, किती दिवसापासून तुम्ही किती वर्षापासून ऊसतोडीच्या कामात आहात. तर त्या म्हणतात ताई 30 वर्ष झाली की हेच काम करतो आम्ही. बरं ठीक आहे. आता तुम्ही एकीला विचारलं बाई तू किती जण आहेत, ती म्हणते आम्ही 1.5 कोयते आहोत. कुणी म्हणते आम्ही 2 कोयते, कोणी म्हणते आम्ही 2.5 कोयते आहे. आणि ते टोळी करून तिथं ऊसतोड करतायत. बरं ठीक आहे. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ तुम्हाला माहिती आहे का. 25 बायका, 25 लोकांची टोळी, 25 लोकांच्या टोळीतल्या एकालाही ऊसतोड कल्याण कामगार महामंडळ माहितच नाही. एकालाही माहित नाही. हे किती विशेष आहे की ऊसतोडांच्या कामगारांवरती राजकारण बीडचं चालतं. बीडचा मंत्री, आमदार, खासदार, नेता जो कोणी असेल तो ऊसतोड कामगारांवरती बोलतो. आणि आम्ही ऊसतोड कामगारांच्यासाठी कल्याण महामंडळ काढले म्हणून करोडो रुपयाचं बजेट सांगतो. अरे ते बजेट किती आहे, मिळालं की नाही हे लांबच राहिलं. पण ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सारखं एखादं महामंडळ आहे ही गोष्टच त्या ऊसतोड कामगारांना माहित नाही. हे किती वाईट आहे. या बायकांना साखर शाळा कशाशी खातात माहित नाही. साखर शाळा काय असते की ऊसतोडीचा कामगार जर ऊसतोडीला गेला तर त्याच्या लेकराच्या शाळेची आबाळ होऊ नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या कारखान्याजवळच शाळा उभी केली जावी आणि त्या शाळेला साखर शाळा म्हणावं. माहित नाही त्या लोकांना. केवढी मोठी फसवणूक आहे ही ऊसतोड कामगारांची. हे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. हे का समजून घ्यायचे. तुम्हाला वाटेल की मला कोणीतरी पत्रकार विचारत होते सकाळी की मग तुम्ही आता सरकारकडे काय मागणी करणार. मी म्हटलं मी काहीच मागणी करणार नाही. कारण जे सरकार गुजरात्यांचा मुनीम म्हणून काम करतं तर मुनीमांना फार अधिकार नसतात. मुनीमांशी काय बोलायचं आम्ही मुनीमांना काहीच बोलणार नाही.
आम्ही काही मागणी करणार नाही, पण तरीही आम्ही तुमच्याशी बोलतोय का? त्याचं कारण असं आहे, 2024ला या महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट बनवताना ते पॉलिसी डॉक्युमेंट काय असलं पाहिजे, त्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये व्हिजनरी प्लॅन काय असला पाहिजे, निवडणुकीचा जाहीरनामा म्हणून मी आता ज्या ज्या घटकांचा उल्लेख केला त्या त्या घटकांच्या बद्दल काय काय मांडणी असली पाहिजे, ही मांडणी समजून घेण्यासाठी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो आदेश दिला की महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत पोहोचा आणि गावखेड्यातल्या लोकांचे बारीक सारीक प्रश्न समजून घ्या. जसा की आम्ही मोप आणि रिसोड भागामध्ये बिबी गोटा फोडणाऱ्या ज्या बायका आहेत, बिबे उतून जातात, उत्तो कधी कधी बिबा दुष्ट काढण्यासाठी बिबा वापरतात, बायका बिबे फोडतात आणि बिबे फोडल्यावर दिवसभरात बिब्याची जी गोडंबी निघते त्या बिब्याच्या गोडंबीला एक साधारणतः 150 रुपयाला ती गोडंबी 150 रुपये किलोने त्या बायका व्यापारी त्यांच्याकडून घेऊन जातो. पण तोच व्यापारी दुकानात ती गोडंबी 900 ते 950 रुपये किलोने विकतो. 900 ते 950 रुपये किलोने. बिबा उठला तर काय, ह्याच्यावर तर काही बोलायचंच कारण नाही. या बिबा गोटा फोडणाऱ्या बायकांचा उद्योग एकाही लोकप्रतिनिधीने तिथे उभा केला नाही. हे महाराष्ट्रात गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे या लोकांचं हे काम महत्वाचं आहे, इथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तीच गत बीड जिल्ह्यातही आहे. तुम्ही जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा करताय, बऱ्याच ठिकाणी परळी, अंबाजोगाई अशा वेगवेगळ्या भागांमधून जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा केला जातोय. पण दुधाचा जो काही जोडधंदा केला जातोय, या जोडधंद्याचा जर विचार केला तर तुम्ही दूध जे डेअरीला घालताय ते दूध 25 ते 27 रुपये लिटर प्रति घालत आहात आणि एकदा दुधाची पॅकिंग झाली की तुमच्यापर्यंत जेव्हा दूध येतोय त्यावेळेला ते दूध काय भाव येतंय, 58 ते 60 रुपये लिटर. डेअरीला घालताना 25 ते 27 रुपये आणि परत विकत घेताना 58 ते 60 रुपये, 30 रुपयाचा फायदा. गाय म्हैस सांभाळली कुणी? तुम्ही शेतकऱ्यांनी. गाई म्हशीचं शेणमूत कुणी काढलं? शेतकऱ्यांनी. गाई म्हशीला चारा, गवत, काय पेंड कुणी खाऊ घातली? शेतकऱ्यांनी. गाई म्हशीसाठी धारा काढायला गडी कुणी ठेवले? शेतकऱ्यांनी. त्याचा पगार दिला शेतकऱ्यांनी. पहाटे पहाटे उठून धारा काढल्या, दूध घेतलं आणि पहाटे जिल्ह्याच्या ठिकाणी डेअरीला दूध घालायला गेला कोण? शेतकरी. आणि त्याला फायदा काहीच नाही. बरं, या सगळ्या प्रश्नांवरती मी इतक्या बारीकीनं बोलतेय, पण हे प्रश्न तुमच्याकडे कुणी चर्चेला आणलेत का? हे प्रश्न कधी टीव्ही पेपरमधून आलेत का? तर अजिबात नाही. का? कारण टीव्ही पेपरवाल्यांना ह्यानं गोळी घातली, त्यानं मारलं, ह्यानं उडवलं, त्यानं शूट केलं, ह्या बातम्यांशिवाय दुसरी बातमीच नाही. टीव्ही लावला, ह्यानं मारली कोपळ खरी आणि त्यानं दिला टोला आणि दादा असं म्हणले आणि ह्याचा पक्ष तिकडे गेला आणि त्याचं चिन्ह इकडे गेलं. गोरगरिबांचे प्रश्न कुठे? शेतकऱ्यांचं म्हणणं कुठे? विद्यार्थ्यांचं म्हणणं कुठे? आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब या मारामारी, ह्याला गोळी घातली, त्याला गोळी घातली, या सगळ्या मुद्द्यांपेक्षा आम्हा सर्व शिवसैनिकांना आदेश देऊन आमच्याकडून हे काम करून घेत आहेत की आपल्याला त्या टीव्हीवाल्यांच्या भानगडीत पडण्यापेक्षा सुद्धा आपल्याला गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचायचे, त्यांच्या दारापर्यंत पोहोचायचे, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यांचं म्हणणं काय आहे. आणि उद्या 2024ला जेव्हा सत्तांतर होईल, ते होणारच आहे, मला खात्री आहे की 2024ला सत्तांतर होणार आहे. कारण लोक इतके वैतागलेले आहेत, लोक इतके कंटाळलेले आहेत की 2024ला सत्तांतर होणार. 2024ला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर या सगळ्या जे शेवटचा माणूस आहे गावखेड्यातला, त्याच्या प्रश्नांवर काम करायचं असेल तर आणि तिथे कुठे कुठे करप्शन होऊ शकतं, काम कुठे कुठे अडू शकतं, हे जर समजून घ्यायचं असेल तर आम्ही याची पूर्वतयारी करत आहोत. आम्ही याची रंगीत तालीम करत आहोत. आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे की आम्ही सत्तेत येणार आहोत, त्याच्यावर आम्हाला काहीच शंका नाहीये. पण सत्तेत आल्यानंतर ज्या लोकांसाठी सत्तेत यायचं आहे,
सत्तेत आल्यानंतर लोकांवरती लाठी हल्ला, गोळीबार, आंतरवली सराटीत गोळीबार, देहू आळंदीच्या वारकऱ्यावर गोळीबार, बारसू रिफायनरीला गोळीबार, ह्या भानगडीत पडण्यापेक्षा किंवा गुंडागर्दी करण्यापेक्षा किंवा ते नितेश राणे सारखं काही पण करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय, अवघड खेळ काय बोलतोय ते. पण मला कमाल वाटली, असं कसं काय. म्हणजे जेवढं मला माहिती आहे तर नितेश राणेंचे वडील म्हणजे आमचे भाऊ नारायण भाऊ हे कणकवलीत राहतात, कोकणात राहतात. तर म्हटलं आमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय, मला वाटलं त्यांचा पत्ता बदललाय की काय. मी शोधला पत्ता, तर सागर बंगल्यावर तर देवेंद्रजीत राहतात. आता विचार करा, आपल्या म्हणजे नारायण भाऊच्या जीवाला काय वाटलं असेल की पोरगा आपलं नाव सोडून कुणाचं भलत्याच नाव घेते काय. म्हणजे ह्याला काही अर्थ आहे का. म्हणजे प्रोडक्शन एका कंपनीचं, लेबल दुसऱ्याच कंपनीचं, असं कसं करावं माणसानं. पण या सगळ्या गप्पांमध्ये आम्हाला रस नाही. आम्हाला आमचं काम, आमची रेष मोठी करताना इतरांची रेष पुसून काढण्यापेक्षा लोकांच्या कल्याणाचा कृती कार्यक्रम काय आहे. कारण अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचे 4-4 महिन्यांचे जेव्हा पगार नाहीत तेव्हा परभणीच्या काही तालुक्यांमधून फिरताना तिथल्या बायका सांगतात की ताई, अंगणवाडीच्या ताई संपावर गेल्याय आणि गोरगरीब बायकांना जो पोषण आहार मिळायचा तो पोषण आहारच मिळत नाही. त्यामुळे गरीब वस्तीतली लहान बाळ आणि बायका कुपोषणग्रस्त अधिक टक्का वाढलेला आहे. हे मुद्दे जास्त महत्वाचे आहेत आणि याच मुद्द्यांवर तुम्हा सगळ्यांशी बोलण्यासाठी म्हणून ही मुक्त संवाद यात्रा आहे. मी इतकं विस्तृत बोलू शकते कारण ते प्रश्न मी फार जवळून समजून घेते आणि अपेक्षा असेल की आज, उद्या, परवा बीड मधल्या अनेक लोकांशी मी अजून बोलत राहील. उद्या अजून मला काही महत्वाच्या लोकांशी बोलायचंय. परवा दिवशी एक महत्वाचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. काय काम आहे ते. सुरेश कुटे आणि कुटे ग्रुप यांनी ज्ञानराधा बँक उभी केली आणि या ज्ञानराधा बँकेमध्ये अनेक लोकांनी आपले कष्टाचे पैसे गुंतवले. खूप कष्टाचे पैसे होते. मग कुणाचे लाखभर रुपये होते, कुणाचे 50,000 होते, कुणाचे 2 लाख होते, कुणाचे 5 लाख होते, कुणी आपल्या पेन्शनचे अख्खे पैसे ठेवले होते, कुणी लेकीच्या लग्नाचे, कुणी पोराच्या नोकरीचे, कुणी कशाचे पैसे ठेवले होते. बाबानं सगळ्यांचे पैसे घेतले, बाबा उधळला. आता लोकांचे पैसे कसे मिळणार. अनेक ठेवीदार जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्याकडे तक्रार अर्ज घेऊन आले आणि मी त्यांना असं म्हटलं की आपण या सगळ्या ठेवीदारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण दरम्यानच्या काळामध्ये सुरेश कुटे याने आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब या दोघांचीही भेट घेतली आणि सुरेश कुटेने असं सांगितलं की मला 30 जानेवारी पर्यंतची मोहलत द्या, मी ठेवी परत करतो, मला फक्त 30 जानेवारी पर्यंत वेळ द्या, माझं कुठली तरी 400 कोटीची कर्जाची फाईल आहे, तोपर्यंत तुम्ही थांबा. आणि पवार साहेबांनी सांगितल्यानंतर, उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर उद्धव साहेब म्हटले त्याला सोडायचं नाही, पण ठीक आहे, तो 30 तारखेपर्यंतची मोहलत मागतो तर आपण 30 तारखेपर्यंतची मोहलत देऊया. झाली गोष्ट अशी की 30 तारीख उलटली आणि 30 तारखेलाच नेमका माझा दौरा सुरू झाला. त्यामुळे मला 30 तारखेला त्याच्यावर बोलता आलं नाही. याचा अर्थ कुटे ग्रुप किंवा कुटे ग्रुपशी संबंधित कोणीही असं घ्यायचं काही कारण नाही की मला या गोष्टीचा विसर पडलाय. मला टप्प्यात घेऊन कार्यक्रम करायला जास्त आवडतात. बुलढाण्यात किंवा हिंगोलीत बोलण्यापेक्षा जर कुटे बीडशी संबंधित आहे आणि बीडमध्ये माझा 3 दिवसांचा दौरा आहे तर मी बीडमध्ये कुटेचा विषय हातात घेतला पाहिजे हे मी गेली 8 दिवसापासून ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळे परवा दिवशीपर्यंत माझं आपल्यालाही सांगणं आहे, कुणाच्याही ठेवी असतील ज्या ज्ञानराधामध्ये ठेवलेल्या आहेत असे कुणीही मला भेटू शकतात. परवा दिवशी कुटेच्या संबंधाने बीडमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याच्यावर उद्या मी पत्रकारांशी, आज आणि उद्या दोन्ही दिवस मी पत्रकारांशी बोलेन. सरकारने काय करायचे ते करावं, कोर्टाने काय करायचे ते करावं, वाटल्यास कुटेची प्रॉपर्टी लिलावात काढावी पण गोरगरिबांचे पैसे परत द्यावेत ही आपली मागणी असेल आणि इथल्या कष्टकऱ्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी म्हणून. कारण सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांना सुद्धा खास बजावून सांगितलंय की तुम्ही बीडचे संपर्क प्रमुख आहात आणि सुरेश कुटे जर बीडचा असेल
तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की बीडच्या ठेवीदारांचे पैसे त्याने परत दिले पाहिजेत आणि जर कोणाला असं वाटत असेल की नाही आम्ही काहीतरी करून चिरीमिरीचं राजकारण करून प्रकरण रफादफा करू शकतो तर त्यांनाही सांगितलं पाहिजे की सन्मान्य पक्षप्रमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय शापाचा आणि पापाचा पैसा कधीही ठाकरे कुटुंबाने स्वीकारलेला नाही। त्यामुळे शापाचा आणि पापाचा पैसा घेऊन आम्हाला गोरगरिबांची कधीही फसवणूक मान्य असणार नाही। त्यामुळे चिरीमिरीच्या राजकारणात आमचा एकही पदाधिकारी पडणार नाही। कुठे ग्रुपवरचा सोमवारचा नियोजित मोर्चा नियोजित पद्धतीनेच निघेल। अजूनही काही जर असं वाटत असेल की ताई बीड जिल्ह्यांशी संबंधित अजून आमच्या काही अडचणी आहेत तर आपण मला भेटू शकता बोलू शकता। असा एकतर्फी संवाद करण्यापेक्षा बोलणं जास्त गरजेचं आहे। मी आज पिंपळनेरमध्ये मुक्कामी आहे। मी उद्या सकाळी साधारण 11 वाजेपर्यंत इथे आहे। मी नंतर बीडकडे निघणार आहे। मी पुन्हा बीडमध्ये आहे। उद्या मुक्कामी पुन्हा मी बीडमध्ये आहे। तुम्ही मला बीडमध्ये भेटू शकता आणि हो हा सगळा भाग जो येतो तो आबांच्या मतदारसंघातला अर्थात बदामराव पंडित यांच्या मतदारसंघाशी संबंधित येतो। त्यामुळे निश्चितपणे परवा दिवशी जेव्हा मी गेवराईत असेल तेव्हा मी गेवराईत असतानाही आबांच्या मतदारसंघातल्या लोकांशी बोलणार आहे। हाही भाग आबांच्याच मतदारसंघात येतो आणि मला याची खात्री आहे कल्पना आहे की ज्या पद्धतीने सध्या ते बांधणी करत आहेत ज्या पद्धतीने सध्या त्यांचं एकूण मतदारसंघात काम चालू आहे खात्रीने गेवराईची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खात्यामध्ये असेल आणि त्यासाठी म्हणून जिल्हा प्रमुख ज्यांच्याकडे गेवराईचा भाग आहे गणेश वरेकरजी संपर्क प्रमुख किशोर पोद्दारजी सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे लोकसभा प्रमुख धांडे सर हे सगळेच लोक बदामराव पंडित यांच्या सोबत ताकदीने आणि निष्ठेने काम करतील ही खात्री आहे। आपल्या सगळ्यांच्या सोबत हा संवाद करून चांगलं वाटलं। थांबते रजा घेते। जय हिंद जय महाराष्ट्र। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।